तुमच्या पीक विम्याच्या बाबत तयार नाही भाऊ कंपनी बरोबर बैठक लावायला। आम्ही म्हणतो आणा समोर कुठे नुकसान झालं, काय काय इंटरव्हेन्शन होते, काय डिझास्टर होतं, चला आमचा पण अभ्यास आहे, आम्ही पण काय उगाच उन्हाने काळे झालेलो पांढरे झालेलो नाही। पीक विम्याचे क्रायटेरिया थ्रेशोल्ड येईल आणि त्यानंतर दिलेले आपल्या इंटिमेशन्स त्या आधारावर एकदा आरपारची चर्चा करा, बोलवा तुमच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला। भाऊला येळ नाहीये, कोणत्या तरी नेत्याची बैठक असेल, पण नेते तरी लायकीचे आहे का महाराष्ट्रात? नेते तरी लायकीचे आहे का? अरे 39 लोक त्या बोळाच्या नादी लागले आणि त्या बोळाच्या जाऊन रांगेत उभे राहिलेत आणि करंगळ्या कापून नवस बोलू लागलेले आहेत। अशा लोकांकडे याला वेळ द्यायचा आहे, अशा माणसांना याला द्यायला वेळ आहे। आणि जे घाम घालतात, कष्ट करतात आणि बाबांच्या पुढे करंगळ्या कापून नव्हे, या धरती मायच्या बरोबर जे कष्ट करतो त्यांनी ज्याच्या हाताला भेगा पडल्या त्याला द्यायला दादा तुला वेळ नाही, एक करंगळी कापून ना द्यायला तुला वेळ आहे। तर एक बैठक त्यांनी कारखानदाराबरोबर केली, ते म्हणले कारखानदाराबरोबर आम्ही बैठक केली आणि चला आम्हाला सांगतोय शेतकरी नेत्यांना की आम्ही जाणीवपूर्वक एकाही शेतकरी नेत्याला बोलवलं नाही। कोणाशी बोलतो राजा? शेतकरी संघटनेच्या लोकांना म्हणतो की आम्ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या नेत्यांना बोलवलं नाही। याचा अर्थ सरळ आहे की तुझी इमानदारी शेतकऱ्याशी नाही, तुला जो चंदा देतो त्या कारखानदाराशी तुझी इमानदारी आहे, हे त्याच्यातून तो सिद्ध करतो ना। तुमचे अजयराव मांडत होते की आमच्या ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेले नाहीत, ते अजयरावांकडे पाहण्याऐवजी सारख्या अजयरावांऐवजी कृष्णाकडे पाहू लागले आणि कृष्णालाच विचारू लागले तुम्ही इथे पण आहात का, तुम्ही इथे पण आहात का, काय झालं? मी जरा विचारलं, ते म्हणाले काय नाही, त्यांची गाडी 3 तास अडवली, त्याचा राग साहेबाला आलेला आहे म्हणले। आणि मला आता सांगू लागले की 3 तास गाडी हल्ली नाही, मग पोलिसांना बोलवलं, केसेस विशेष सुद्धा आमच्यावर केल्यात। अरे काय लाठी, काय जेल, काय तुरुंग, या सगळ्याला पुरून उरणाऱ्या पावट्या बरोबर तुमची भेट झालेली आहे। आपल्या किसान सभेचे राज्य कमिटीचे आपले नेते, शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड अजय बुरांडे, आपल्या युवक संघटनेचे नेते आणि आपल्या लाल बावट्याचे सुद्धा नेते कॉम्रेड मोहन जाधव, रोहिदास जाधव, आपल्या शेतमजूर युनियनचे नेते बळीराम बुंबे, सर्व किसान सभेचे प्रमुख कार्यकर्ते, सीआयटीचे आपले नेते, मला वाटतं डॉक्टर थोरात आलेले आहेत, बाकी आपले सीआयटीचे कार्यकर्ते आणि मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपलं मी खूप अभिनंदन किसान सभेच्या वतीनं करतो की सातत्यानं आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अत्यंत ताकदीनं लढत आहात। ऊस उत्पादकांचं नुकतंच जे आंदोलन झालं त्यावेळी मी आपल्याकडे आलेलो होतो। किसान सभेचे आमचे नेते उमेश देशमुख हे तर इथे मुक्कामी होते आणि तुम्ही किती झुंजारपणाने लढलात हे सगळे पाहण्याचा योग त्यावेळी आम्हाला आलेला होता। अत्यंत जोरदारपणाने लढून बाकी संघटनांना सुद्धा बरोबर घेऊन तुम्ही त्यावेळी महाराष्ट्रात केवळ सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये नव्हे तर बीड मध्ये सुद्धा ऊसाचं आंदोलन यशस्वी होऊ शकतं हे तुम्ही सिद्ध केलं, याचा मी साक्षीदार राहिलेलो आहे। त्या आंदोलनामध्ये ज्यावेळी आपण मागणी करण्याच्या पूर्वी पहिल्यांदा गुळ तयार करणारे जे गुऱ्हाळ आहेत त्यांनी भाव फोडला आणि मग सगळ्या साखर कारखान्यांनी सांगितलं की आम्ही पण तेवढाच देणार, 2450, 2400, 2300 रुपयाचा भाव त्यावेळी या साखर सम्राटांनी जाहीर केलेला होता। पण तुम्ही सगळे लढाऊ लोक, त्यामध्ये किसान सभा होते, DYFI होते, आपले ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे इतर सुद्धा वेगवेगळे नेते, युवा शेतकरी संघर्ष समितीचे नेते, हे सगळे लढले आणि त्याचा परिणाम म्हणून कोणत्या कारखान्याने 400, कोणत्या कारखान्याने 300, रात्री उशिरापर्यंत बैठक चालली आणि 2700, 2800, 3000 पर्यंत भाव वाढ त्या तुमच्या लढाऊ आंदोलनामुळे झालेली आहे, याचा मी साक्षीदार आहे। तुमची पाठ नक्कीच किसान सभेच्या वतीनं मी थोपटली पाहिजे, तुम्हाला अभिनंदन केलं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे। आज ते जे काही मागण्या मान्य झाल्या त्याच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे, मी तुमचं अभिनंदन करतो। मध्यंतरी अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाली आणि मराठवाड्यामध्ये आपण म्हणालो की याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। भले भले लोक, भले भले राजकीय नेते त्यावेळी पावसामध्ये येण्याऐवजी
घरामध्ये बसलेले होते. मला तुमचा अभिमान आहे की हा लाल बावटा किसान सभा शेतमजूर युनियन CITO ते नेते होते जे बांधापर्यंत गेले आणि रास्त भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे म्हणून असंच आपण गोळा झालो. संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावर चालून गेलो आणि गेटवर थांबलो नाही. ते गेट तोडून आतमध्ये धडक देऊन शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्याचं काम त्यावेळी आपण केलं. त्या लढ्यातले तुम्ही कार्यकर्ते आहात. त्या सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले? ते म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचं ऐकतोय, पॅकेज जाहीर केलं लढ्यानंतर आणि 31,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना देऊ. 31,700 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आणि म्हणाले आम्ही पीक विमा सरसकट देऊ. ज्याने पीक विमा काढला त्या सगळ्याला देऊ. आणि काय आकडा सांगितला, मी जर चुकत नसेल आणि माझी मेमरी दुर्दैवाने आकडेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबत चुकत नाही, या 31,000 कोटीचं बायफर्केशन ज्यावेळी यांनी मांडलं, दुसऱ्या दिवशी किसान सभेनं एक व्हिडिओ करून यांचा मूर्खा फाडला होता की तुम्ही किती खोटं बोलताय. आणि त्यावेळी आपण म्हणालो तुम्ही 8,000 कोटी रुपये जे पीक विम्याचे आमचे मिळणार ते तुम्ही जोडताय, ते मिळतील याची शाश्वती नाही. त्यावेळी त्या पॅनल डिस्कशन मध्ये यांचे पोपट आपल्याला सांगत होते की डंके की चोट पर आम्ही 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देऊ. आज ज्यावेळी आपण आपले खाते पाहतोय, पीक विम्याचे किती पैसे आले पाहतोय, पोर्टल पाहतोय, आकडेवारी पाहतोय, मिळालेत का हो आपल्याला पीक विम्याचे पैसे? नाही मिळालेले. दिवाळीच्या आत लोकांना मदत करू म्हणाले होते. अरे दुसरी दिवाळी आले आणि तुमच्या सरकारचं दिवाळी निघून झालं तरी आमच्या पदरी पीक विम्याचे पैसे आलेले नाही. बरोबर बोलतोय की चूक बोलतोय मी? आहे आज त्या 2 मागण्या घेऊन आपण आलो. तर तुमच्या कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो. कलेक्टर साहेब फारच बिझी माणूस आहे तुमचा, त्याला शेतकऱ्याचं निवेदन घ्यायला वेळ नाही. 2 मिनिट सारखं घड्याळावर पाहू राहिले की कधी 2:30 वाजतील, कोणत्या बैठकीला जॉईन व्हायचं होतं, कधी निवेदन घेतो, कधी लोकांना बाहेर काढतो. अरे हा लाल बावटा तुझ्या 15 मिनिटाच्या भेटेला मोताज नाही, तू नाही, तुझ्यापेक्षा दुसरीकडे जाऊन भिडो, पण शेतकऱ्याचं जे आहे ते दुखणं वेशीवर मांडू. जरा इतिहास काढून बघण्या लाल बावट्याचा. मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सुद्धा वेळ आले तर तुला जुमानत नाही असं सांगून बाहेर येणारे कार्यकर्ते लाल बावट्याचे आहेत. तोच की जान की पत्ती आहे हे सांगायला दुर्दैवानं मला आज इथे बोलावं लागतंय. काय म्हणाले ते? काय वस्तुस्थिती आहे? तुम्हाला खरी वस्तुस्थिती कळली पाहिजे. हे आम्ही मागणी करत होतो, तुमचे अजयराव मांडत होते की आमच्या ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेले नाहीत. ते अजयरावांकडे पाहण्याऐवजी सारख्या अजयरावांऐवजी कृष्णाकडेच पाहू लागले आणि कृष्णालाच विचारू लागले तुम्ही इथे पण आहात का, तुम्ही इथे पण आहात का. अरे कृष्ण ठाई असतो असं आमचं पुराण म्हणतं. त्यामुळे जिथे लढा आहे तिथं कृष्ण असायलाच पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी एकदा टाळ्या दोस्त वाजवल्या पाहिजे जोरदार. हे असे कार्यकर्ते तुमच्या सगळ्या बीड मध्ये आहे, ते मला अभिमानाची गोष्ट वाटते आज आहे. आणि तो लाल बावट्याचा आपला वारसा आहे. काय झालं मी जरा विचारलं, ते म्हणाले काय नाही, त्यांची गाडी 3 तास अडवली, त्याचा राग साहेबाला आलेला आहे म्हटले. आणि मला आता सांगू लागले की 3 तास गाडी हल्ली नाही, मग पोलिसांना बोलवलं, केसेस विशेष सुद्धा आमच्यावर केल्यात. अरे काय लाठी, काय जेल, काय तुरुंग, या सगळ्याला पुरून उरणाऱ्या बावट्या बरोबर तुमची भेट झालेली आहे. हे जरा जिल्हाधिकारी साहेब जरा समजून घ्या. त्यांचं कसं आहे, त्यांना इतर नेते माहिती आहेत, मोर्चा घेऊन येतात, भाषणं मोठी करतात, पेपरला नाव आलं, एक बातमी आली, जिल्हाधिकारी साहेबांवर फोटो निघाला, गंगेत घोडण आलं, चला घरी. तुमच्या बरोबर फोटो काढण्यासाठी लाल बावटा आलेला नाहीये, कोणत्या पेपर मध्ये नाव यावं यासाठीचा 8 तास नाहीये, शेतकऱ्याच्या घामाचं दाम मिळावं याच्यासाठीचा 8 तास आहे. तुमचा फोटो तुमच्या बरोबर राहू द्या, दाम घेतल्याशिवाय हटत नाही. हा लाल बावट्याचा बाणा आहे, हे नीट समजून घ्या, आमची नीट ओळख करून घ्या, आम्ही कोण आहोत. काय म्हणाले ते? म्हणाले तुम्ही गाडी अडवली असं म्हणाल नाही, पण मी समजून घेतलं. त्यानंतर एक बैठक त्यांनी कारखानदाराबरोबर केली. ते म्हणले कारखानदाराबरोबर आम्ही बैठक केली आणि चला आम्हाला सांगू राहिला
आम्हाला सांगतोय शेतकरी नेत्यांना की आम्ही जाणीवपूर्वक एकाही शेतकरी नेत्याला बोलवलं नाही. कोणाशी बोलतो राजा? शेतकरी संघटनेच्या लोकांना म्हणतो की आम्ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या नेत्यांना बोलवलं नाही. याचा अर्थ सरळ आहे की तुझी इमानदारी शेतकऱ्याशी नाही, तुला जो चंदा देतो त्या कारखानदाराशी तुझी इमानदारी आहे, हे त्याच्यातून तू सिद्ध करतो ना. काय सांगितलंय कारखानदाराने येऊन कलेक्टरला? काय सांगितलंय? ते म्हणाले 2-3 वेळा. बरं आपण बोलू कोणाशी राहिलोय? एक एक शब्दाचा अर्थ ज्यांना कळतो त्या लाल बावट्याचे लोक ज्यादा पुढे बसलेले आहेत. ते म्हणू लागले कलेक्टर साहेब की मला कारखानदारांनी सांगितलं की आम्ही FRP ची रक्कम 70-80% शेतकऱ्यांना आम्ही देऊन झालेली आहे आणि FRP ची रक्कम पुढच्या 8 दिवसामध्ये 100% लोकांना आम्ही देऊन टाकणार आहे. मी म्हटलं धन्यवाद, FRP तरी मिळाले. FRP नंतर जादाचे देय आहेत ते जरा नंतर आम्ही पाहतो म्हटले. पण मी म्हटलं चला FRP किती लोकांची मिळाली हा जरा कागद आणि आकडेवारी द्या जरा, कारण आम्ही गावातले कार्यकर्ते अजय बुरांडे, मोहन जाधव, रोहिदास जाधव, कृष्णा हे सगळे गावात गावात काम करणारे लोक आहेत ना. एसी मध्ये बसून शेतकरी नेतृत्व करणारे आपले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला नागरगोजेची बरोबर माहिती आहे की हे जे आकडेवारी सांगताय FRP ची रक्कम 80% लोकांना मिळाली, 70% लोकांना मिळाली, हे काय खरं नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण म्हटलं आकडेवारी सांगा. ते म्हटले आकडेवारी आहे म्हटले, सगळ्यांनी दिले पण ते जरा ऍव्हरेज आहे. म्हटलं ऍव्हरेज आम्हाला कळतं, आमचे केस शेतकरी आंदोलनातच पिकलेत, त्यामुळे कारखाने निहाय द्या, कोणत्या टिकोजीनं कोणला पैसे दिले आम्हाला पण कळू द्या. मग आम्ही शेतकऱ्याला विचारो की बाबा आले का पैसे, बरोबर आहे का नाही शिरसाट साहेब? म्हणले आमच्याकडे आकडेवारी आहे आणि आम्ही बरोबर अभ्यास केलाय. म्हटलं आम्हाला पण करायचं आहे आणि तो आम्हाला जाम आवडतो, आकडेवारी द्या. 2-4 वेळा लावून धरल्यावर म्हटले आमच्याकडे आकडेवारी नाही, आम्हाला जरा तोंडीच सांगितलं होतं त्यांनी तोंडी सांगितलं तर ते मान्य आणि आपण लेखी देतो ते शेतकऱ्याचं मात्र मान्य नाही. तुझी इमानदारी त्यांच्या बरोबर आहे, शेतकऱ्याबरोबर नाही. हे याच्यासाठी दुसरं उत्तर कोणतंच नाही आहे. लबाडी आहे आणि FRP ची रक्कम दिलेली नाही हे वास्तव आहे. FRPच्या रकमेपेक्षा जास्त पैसे आपण मिळवलेले आपल्या लढ्यामध्ये. FRP किती निघत होती? रिकव्हरी चोरल्यामुळे FRP निघत होती 2400, 2500, 2600. FRP कशामुळे कमी निघत होती? रिकव्हरी चोरल्यामुळे कमी निघत होती. ती चोरी आपण उघडी पाडली आणि कोणाला 2850 द्यायला लावले, कोणाला 2750 द्यायला लावले आणि एकाने तर म्हटला तुम्ही आंदोलनच करू नका, मी अगोदरच 3000 जाहीर करतो आणि सगळ्यांना सांगतो. बप्पा माणूस आहे तो, अगोदरच म्हटला मी देऊन टाकतो. मी होतो त्या आंदोलनामध्ये, त्यामुळे मला माहिती आहे सगळं काय काय झालेलं आहे. आता FRP पेक्षा हे ज्यादा जे पैसे आहेत हे तुम्हाला न देण्याचा डाव टाकलेला आहे आणि झाडाच्या सावलीखाली उभा आहे, शेजारी बांबू पण आहे आणि तो काढू सटकून काढायच्या लायकीचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. त्यामुळे नीट सांगतो, समजून घ्या, डाव काय आहे समजून घ्या. त्याने आपल्याला जे मान्य केलं त्याचे 2 भाग पाडले अजय. एक 3000 पैकी FRP बसली समजा 2500, तर 2500 अगोदर देऊन टाकायचे. मान्य केले 3000, मग राहिले किती? 500. साखरेला उठाव नाही म्हणून आता देता येत नाही म्हणायचं. मग एखाद्या कारखान्याची FRP निघत असेल समजा 2800, 2400, आपल्याला मान्य केलं असेल 2850, मग 2400 देऊन टाकायची, कायद्यातून सुटका करून घ्यायची आणि तुम्हाला जे जादाचे आंदोलन म्हणून कबूल केले साखरेला उठाव नाही म्हणून आत्ता देता येत नाही, तुम्ही पुढच्या वड्यात भेटा असं म्हणून कचाट्यातून मोकळं व्हायचा डाव टाकलेला आहे. हा डाव जर शेतकरी संघटनेला नेत्यांना कळाला नाही तर आंदोलन फसेल. आणि म्हणून मी सांगतोय की हे जे काही टप्पे पाडलेले आहेत ही धोक्याची घंटा आहे, फसवणार आहेत ते तुम्हाला. आणि माझी आठवण येईल मी जे बोललो तेच घडलं असे तुमचे फोन मला आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून जे लोक गाफील आहे, ज्यांना वाटते आता आंदोलन केलं होतं, मान्य केलंय, अमका बाप्पा तमका कार्यकर्ता, अमका अजून कोण लय मोठमोठाले पुढारी ते देणारच आहे, फसवल्याशिवाय राहणार नाही.
केसाने गळा हे कारखानदार तुमचा कापल्याशिवाय राहणार नाही याची सावधानतेने तुम्हाला जाणीव करून देतोय. त्यामुळे भावांनो, लढाई अवघड आहे, लढाई जिकरीची आहे. जे माझं भाषण घरी ऐकतायत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही अजून गाफील आहात. तुमचा अजूनही कलेक्टरांवर, अजूनही कारखानदारावर आणि तुमच्या लग्नामध्ये ज्यांच्या आशीर्वादाशिवाय तुम्हाला लग्न लावता येत नाही त्या नेत्यांवर तुमचा अजून भरोसा आहे, पण ते तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. लाल बावटा तुम्हाला सावध करतोय. हा जो मोर्चा आहे तो सरकारला सावध करणारा मोर्चा नाही, तो शेतकऱ्याला जाग करणारा मोर्चा आहे की परत एकदा घात होणार आहे. आणि म्हणून ही जी वाढवून रक्कम जी मिळवली त्याच्यासाठी लढाई तीव्र करावी लागणार आहे. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग तुकोबाराया सांगून गेले. शेतकऱ्याला रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग डोळ्यात ठेवून डोळ्यात एक प्रकारे अंगार आणत लढाई करावी लागणार आहे. आणि म्हणून तो लढा आज आपण निवेदन दिलंय. लढाई संपलेली नाही, त्यांना सांगितलंय तो पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. तुमच्या पीक विम्याच्या बाबत तयार नाही भाऊ कंपनी बरोबर बैठक लावायला. आम्ही म्हटलं आणा समोर कुठे नुकसान झालं, काय काय इंटरव्हेन्शन होते, काय डिझास्टर होतं. चला आमचा पण अभ्यास आहे, आम्ही पण काय उगाच उन्हाने काळे झालेलो पांढरे झालेलो नाही. पीक विम्याचे क्रायटेरिया, थ्रेशोल्ड येईल आणि त्यानंतर दिलेले आपल्या इंटिमेशन्स त्या आधारावर एकदा आरपारची चर्चा करा. बोलवा तुमच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला. भाऊला येळ नाहीये. कोणत्या तरी नेत्याची बैठक असेल, पण नेते तरी लायकीचे आहे का महाराष्ट्रात? नेते तरी लायकीचे आहे का? अरे हे 39 लोक त्या बोवाच्या नादी लागले आणि त्या बोवाच्या जाऊन रांगेत उभे राहिलेत आणि करंगळ्या कापून नवस बोलू लागलेले आहेत. अशा लोकांकडे याला वेळ द्यायचा आहे, अशा माणसांना याला द्यायला वेळ आहे. आणि जे घाम घालतात, कष्ट करतात आणि बाबांच्या पुढे करंगळ्या कापून नव्हे, या धरती मायच्या बरोबर जे कष्ट करतो त्यांनी ज्याच्या हाताला भेगा पडल्या त्याला द्यायला दादा तुला वेळ नाही. हे करंगळी कापून ना द्यायला तुला वेळ आहे. भावांनो, हे राजकीय नेते सुद्धा हे कोणाच्या बाजूचे आहेत हे नीट समजून घ्या. गंज तुम्हाला वाटेल तुमच्या जातीचा आहे, तुमच्या पातीचा आहे, तुमच्या आडनावाचा आहे, पण तो तुमच्या मैत्रीलाच यायच्या कामाचा आहे, तुमच्या जगण्याच्या कामाच्या यायच्या लायकीचा नाहीये. हे नीट समजून घ्या. मग तो कोणत्या पण जातीच्या जन्माला आलेला असो, तो तुमच्या जातीचा असू शकेल, पण तो तुमच्या बाजूचा नाहीये. जो तुमच्या बाजूचा आहे तो तुमच्या जातीचा नसला तरी आपला आहे, तो लढ्यामध्ये आहे, तो लाल बावटा घेऊन उभा आहे. हे नीट राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भावांनो, परत एकदा तुमचं अभिनंदन आहे, पण आजचा लढा निवेदन देऊन संपलेला नाहीये, सुरू झालेला आहे. ही नीट गोष्ट समजून घ्या. गावागावात जेव्हा जाल हे सगळे राजकारण गावागावात सांगा आणि सगळ्या ऊस उत्पादकांना सांगा. भाजपचा असेल त्याला तो पहिल्यांदा सांगा, कोण भाऊचा असेल त्याला सांगा, कोण हक्काचा असेल त्याला सांगा, कोण मोकाचा असेल त्याला जाऊन सांगा की भाऊ तू कोणत्याही पक्षाचा राहा, पण बापाच्या ऊसाला जो वाढून भाव मिळवला तो द्यायची दानत तुझ्या आकात बोकात काकात आणि माकात नाहीये. ती दानत फक्त या लाल झेंड्यामध्ये आणि संघटनेवाल्यांमध्ये आहे. त्याच्या बरोबर जावं लागेल. हे ऊस उत्पादकांना जाऊन आपल्याला सांगावं लागणार आहे. भावांनो, आमचे युवा शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते, त्यांना पण मला आवाहन करायचं आहे. त्यांना मला सांगायचंय, वेगवेगळ्या बाकी शेतकरी संघटना आहेत त्यांना सांगायचंय की हे आपलं तुपलं करण्याची वेळ नाही आहे. शेतकरी धोक्यात आहे, शेतकरी घाटात आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे ऊसाचं आंदोलन तुम्ही जातीपातीच्या पलीकडे गेलात, त्यावेळी पाहिलं नाही ऊस बागायतदार कोणत्या जातीचा, पाणी भरणारा कोणत्या जातीचा, बाजूला ठेवला आणि सारे ऊस उत्पादक एकत्र आले. तुम्ही त्यावेळी पक्ष पार्ट्या पाहिल्या नाहीत. एखाद्या कारखानदाराने दांडगाई करून जर ऊस काढला थळातून बाहेर आणि ट्रॅक्टर घेऊन निघाले तर त्यावेळी कोण लालबावट्याचा, कोण शेकापचा, कोण भाजपचा तुम्ही पाहिलं नाही. सगळे आले आणि गाड्या काढू रात्रीचा पहारा देत ती ऊसतोड तुम्ही बंद पाडलेली आहे. आणि म्हणून युवा शेतकरी असतील, वेगवेगळ्या संघटनांचे शेतकरी असतील, वेगवेगळ्या पक्षाचे शेतकरी असतील, भावांनो मला विनंती करायची आहे, परत एकत्र या, एक लावा बैठक. अजयराव पुढाकार घ्या, रोहिदास आहे आपला, मोहन आहे आपले, नागरगोजे आहेत, पुढाकार घ्या, सगळ्याला एकत्र करा. परत वेळ पडली तर उमेशला पाठवतो, मी येतो. परत एकजूट करू, कारण लढाई जिकरीची होणार आहे.
आणि सावध करतो भावांनो, मान्य केलंय ते देणार नाहीयेत. त्यासाठी पण परत लढावं लागणार आहे, त्यासाठी परत संघर्ष करावा लागणार आहे. आणि म्हणून परत एक व्यापक एकजूट शेतकऱ्यांची, जाती धर्माच्या पलीकडे जात आणि बाप आणि आईशी इमान राखणारी लढाई ही करावी लागणार आहे. त्याची तयारी करा. सगळी राज्य कमिटी तुमच्या बरोबर आहे. यांच्या पेकाटात लाथ घालून ऊसाचे पैसे, पीक विम्याचे पैसे आणि नुकसान भरपाईचे पैसे घ्यायचे म्हणजे घ्यायचे, हा संकल्प करून या ठिकाणावर उठा. या कृष्णासारखे कार्यकर्ते आणखीन 1000 हो आणि तुम्ही जोरदारपणाने लढाई करो. कृष्णा, आज तूने दिल जीत लिया. जेव्हा दुश्मनांना वाटतं की हे बेणं समोर नको, त्यावेळेस समजून घ्यायचं की हेच बेणं समोर करायच्या लायकीचं आहे, दुसरे बेणे हे उगायच्या लायकीचे नाही. आणि म्हणून असे हजारो कार्यकर्ते तुमच्यात तयार हो, आम्ही सोबत राहू. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम, शेतकरी एकजूट जिंदाबाद.